तब्बल 1.5 तासांनंतर मोनो रेल्वे पुन्हा सुरू. सकाळी 8 वाजेच्या दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे मोनोला बसला फटका. महिन्याभरात दुसऱ्यांदा मोनोला फटका. मुंबई उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस. दक्षिण मुंबईसह दादर सायनमध्ये तुफान पाऊस. मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी. सायन किंग सर्कल परिसरात साचलं पाणी. पावसामुळे वाहतुकीला फटका. अंधेरीसह पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस. पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे दादर आणि माटुंगा भागात रेल्वे ट्रॅकवर पाणी. ट्रॅकवर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं. पुण्यासह ग्रामीण भागात पहाटेपासून जोरदार पावसाची हजेरी. लोणी काळभोर भागात रस्ते पाण्याखाली. पुणे सोलापूर महामार्गावर मुसळधार. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक. पालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश. महायुतीला गालबोट लागेल असं वक्तव्य नको. शिंदेंच्या सूचना. महाराष्ट्र अस्थिर असल्याचं शरद पवारांचं वक्तव्य. तर पवारांनी एक्स म्हटलं तर वाय समजायचं. मुख्यमंत्र्यांचा पलटवार. आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळवून दिला. एका मोठ्या नेत्याची विकेट पडली. नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. आणि आता पावसासंदर्भातल्या काही वेगवान घडामोडी बघूयात. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळतोय. सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आणि मुसळधार पावसानं कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. मुंबईत रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. सायन परिसरात पावसाचं पाणी साचलंय. किंग सर्कल गांधी मार्केट परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतोय. वरळीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं. पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत झाली. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे दादर आणि माटुंगा भागात रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलं. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील कंचलीमध्ये पुराच्या पाण्यात कापड व्यापारी दुचाकीसह वाहून गेला. काही अंतरावरती वाहून गेलेल्या युवकानं झाडाचा आधार घेत जीव वाचवला. नंतर स्थानिकांनी दोरीच्या साह्यानं त्याला पाण्याबाहेर काढलं. पैठण तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. 10 मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर अनेक गावांचा संपर्कही तुटला होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. या पुरामुळे नदीकाठची शेती अक्षरशः वाहून गेली आहे. सोयाबीनचा कापूस पीक भुईसपाट झालं. त्यामुळे सरकारनं मदत जाहीर करावी अशी आशा व्यक्त केली जाते. गेल्या 5 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं लोणावळ्यात जोरदार हजेरी लावली. आता पावसानं परतीचा मार्ग धरला अशी चर्चा रंगू लागलेली असताना पावसानं लावलेली हजेरी ही पुन्हा नागरिकांची चिंता वाढवणारी ठरली. मावळ तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि मावळला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 100% भरलंय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातनं मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे जलविद्युत केंद्राद्वारे 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसात पुन्हा एकदा भात पीक आणि पालेभाज्या शेतीला नुकसान पोहोचण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. धाराशिव जिल्ह्यातील सतत पडणाऱ्या पावसानं शेती पिकांचं 100% नुकसान झालंय. त्यामुळे राज्य सरकारनं सरसकट मदत करावी अशी मागणी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली. राज्याला आज मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय. कोकणात 200 तर मध्य महाराष्ट्रात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिलाय. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधनं सुरू झाल्याचं भारतीय हवामान विभागानं रविवारी जाहीर केलं. पश्चिम राजस्थानच्या काही भागातनं मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल अशी शक्यता आहे.
काही दिवसांपासून मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. ही पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. परिणामी शेतशिवारात पाणी साचून गावांनाही धोका निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर नदी आणि नाल्याकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मोहोरी इथला तलाव पूर्णपणे भरला असून तलावातलं पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. नगर पाथर्डी मुख्य रस्त्यावरती देवराई जवळच्या पुलावरनं प्रचंड प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला दिला जातोय. धाराशिव जिल्ह्यात सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कळंब तालुक्यातील संजितपूर गावाचा संपर्क तुटला आणि शेकडो एकरवरची शेती पाण्याखाली गेली आहे. भूम तालुक्यातील वालवड परिसरात जोरदार पाऊस झाला असून त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बारामती शहर आणि परिसरात काल रात्री मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे रुई गावात विद्या प्रतिष्ठानच्या मागे असलेल्या ओढ्याला पूर आला आणि या पुलावरनं पाणी वाहत आहे. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसानं काल संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत पुण्याच्या विविध भागात 10 ठिकाणी झाडं कोसळली. सुदैवानं या घटनांमध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. मात्र काही ठिकाणी वाहनांचं नुकसान झालंय. आणि आता पावसासंदर्भातल्या काही वेगवान घडामोडी बघूयात. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळतोय. सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली आणि मुसळधार पावसानं कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. मुंबईत रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. सायन परिसरात पावसाचं पाणी साचलंय. किंग्स सर्कल, गांधी मार्केट परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागतोय. वरळीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं. पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत झाली. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे दादर आणि माटुंगा भागात रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलं. ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील कंचलीमध्ये पुराच्या पाण्यात कापड व्यापारी दुचाकीसह वाहून गेला. काही अंतरावरती वाहून गेलेल्या युवकानं झाडाचा आधार घेत जीव वाचवला. नंतर स्थानिकांनी दोरीच्या साहाय्यानं त्याला पाण्याबाहेर काढलं. पैठण तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. 10 मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर अनेक गावांचा संपर्कही तुटला होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. या पुरामुळे नदीकाठची शेती अक्षरशः वाहून गेली आहे. सोयाबीनचा कापूस पीक भुईसपाट झालं. त्यामुळे सरकारनं मदत जाहीर करावी अशी आशा व्यक्त केली जाते. गेल्या 5 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं लोणावळ्यात जोरदार हजेरी लावली. आता पावसानं परतीचा मार्ग धरला अशी चर्चा रंगू लागलेली असताना पावसानं लावलेली हजेरी ही पुन्हा नागरिकांची चिंता वाढवणारी ठरली. मावळ तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि मावळला पाणी पुरवठा करणारं पवना धरण 100% भरलंय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातनं मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे जलविद्युत केंद्राद्वारे 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसात पुन्हा एकदा भात पीक आणि पालेभाज्या शेतीला नुकसान पोहोचण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. धाराशिव जिल्ह्यातील सतत पडणाऱ्या पावसानं शेती पिकांचं 100% नुकसान झालंय. त्यामुळे राज्य सरकारनं सरसकट मदत करावी अशी मागणी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली. राज्याला आज मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलाय. कोकणात 200 तर मध्य महाराष्ट्रात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिलाय. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधनं सुरू झाल्याचं भारतीय हवामान विभागानं रविवारी जाहीर केलं. पश्चिम राजस्थानच्या काही भागातनं मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल अशी शक्यता आहे. काही दिवसांपासून मराठवाड्यातील जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. ही पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. परिणामी शेतशिवारात पाणी साचून गावांनाही धोका निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर नदी आणि नाल्याकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.